महाराज राजा दलादानाला सांगत आहेत, असा माझा निजभक्त गुलबर्ग्याला आहे आणि त्या निजभक्ताच्या भेटीला मी दररोज जात असतो. आणि तदनंतर राजा दलादानाला दत्त महाराज चातुर्मासाचं वर्णन करून सांगत आहेत. चातुर्मासाच्या पुण्यापुढे पृथ्वी प्रदक्षिणा अलीकडे, चारिधाम काय बापुडे, चहुमासाची पुण्यागाद. चातुर्मासाचं वर्णन करून सांगत असताना दत्त महाराज राजा दलादानाला सांगतात, एक वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा करून जरी आपण आलो असाल, चारिधाम यात्रा जरी करून आपण आलो असाल, तर त्या चातुर्मासाच्या पुण्याईच्या पुढे ते सर्व पुण्याई अलीकडची पुण्याई आहे. एवढं पलीकडचं चातुर्मासाचं पुण्य आहे. का तर महाराज नामापेक्षा मोठी साधना दुसरी कोणती नाही. बाकीचे कर्म करणाऱ्याला स्नान करण्याची गरज आहे, नामधारकाला स्नान करण्याची गरज नाही. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानाधिक कर्म. महाराजांना सांगितलंय म्हणून उद्यापासून तुम्ही आंघोळच करणार नाही तर तुम्हाला जवळच कोणी बसू देत नाही. त्याला नामधारक पाहिजे. त्याला कोण पाहिजे? नामधारक पाहिजे. नामधारक कोणाला म्हणतात? आम्हाला नाही. हा काही लोक आहे ना, आम्ही नाम नुसतं याच्यासाठी घेतलंय की बरेच काही लोकांचं असं म्हणणं आहे, हाडं भाजावं म्हणतात म्हणून नाम घ्यावं. बरेच काही लोकांना नाम घेतलेत बिचारे ना, पण काय करावं, बापू गेले की गावात बापू बापू करायचं, बापू गेले की बस आपलं आपलं जे काय आहे ते चालू आहे का नाही. शिष्या रे शिष्या, त्याच्या खिशात शिष्यान ते पिऊन निशा. बरेच काही गुरु केले लोक आजही खातात पितात बिचारे. आणखीनही पुढे जाऊन सांगायचं असेल तर काही शिष्याला अजिबात नामच पाठ नाही. काही शिष्य नुसतं गुरु करावा या हेतून गुरु केलेत, ते नाम पाठ नसणारे गुरु शिष्य नाहीत, ते लक्षात ठेवा. गुरु केलेले तुमच्याकडे शिक्काच काही नाही, तुम्ही कोणाचे शिष्य? गुरु मंत्रच तुम्हाला पाठ नाही, बाकीचं लांबच राहिलं, तुम्ही कशाचे शिष्य? तुम्ही कशासाठी गुरु केले? तसं नाही. या ठिकाणी नामाचं अत्यंत विशेष असं महत्व आहे. नामापेक्षा तारुण्य येणारं दुसरं कोणतंच साधन नाही. म्हणूनच महाराजांनी एका ठिकाणी सांगितले, बुडून जाणाऱ्याला जसं पाण्यात बुडू नये म्हणून पूर्वीच्या काळामध्ये ते दुधगे बांधायचे, त्याला काय म्हणायचे? सांगड नाही का, कदू 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 बांधायचे, आणि त्या कदूला काय म्हणायचे? ते सांगड म्हणायचे. तदनंतर काही दिवसाच्या नंतर टायर, ते ट्यूब निघालं, ट्यूबवर पोवायचं निघाला. म्हणजे हे सर्व काय आहेत? तरुण नेणारे साधन आहेत. तसं जडजीवाला तरुण नेणारं साधन जर कोणतं असेल तर तो नामाचं साधन आहे, ते नामाची नौका आहे. आणि आमच्या गुरु महाराजांना दिलेले जे नाम आहे, त्या नामाच्या मोबदल्यात आम्ही गुरु महाराजाला काही जरी दिलं तरी ते कमी आहे. आम्ही आमच्या गुरु महाराजाला आमचा जीव दक्षिणा जरी ठेवलो तरी ते कमीच आहे. म्हणून स्पष्ट त्यांनी सांगितलंय, ठेवून पुढे जीव दक्षिणा. जीवाच्या पुढचं तर दुसरं काहीच नाही ना. जीव ओवाळून टाकल्याच्या नंतर याच्या पुढचं काय? आणि म्हणूनच सांगितलंय गुरु महाराजाच्या पुढे जीव दक्षिणा ठेवायचं आहे. त्या ठिकाणी चातुर्मासाचं वर्णन करीत असताना सांगायला लागले तर त्या ठिकाणी दत्त महाराज सत्पात्री मुखी पडता अन्न जेविले 3.5 कोटी ब्राह्मण, असं राजा दलादानाला सांगतात. चातुर्मासामध्ये एखाद्या सत्पात्र्याला आपण जेवू घातलं पाहिजे. आता सत्पात्र्याला जेवू घातलं पाहिजे म्हणल्याच्या नंतर राजा दलादानाने विचारायला सुरुवात केलं, सत्पात्री ओळखावं कसं? आम्हाला सत्पात्र्याची ओळख सांगा, काही त्यांचे चिन्ह सांगा. त्यावेळेस सांगायला लागलेत सत्पात्राचे चिन्ह. सारखं देवाचं नामाचं चिंतन करणारे स्वर्द्या,
सारखं देवाचं नामाचं चिंतन करणारे, कधी कोणाची निंदा न करणारे, कधीही कोणाबद्दल वाईट न बोलणारे, कधीही कोणाबद्दल वाईट चिंतन न करणारे, नाही का? आणखी नाही पुढे जाऊन बरंचसं काही गोष्टी सांगितल्यात. कामक्रोधाधिक विकार अंगात नसणारे, विकार कुठल्याही प्रकारचे अंगात नसणारे ते सद्भक्त आहेत. आणखी नाही पुढे जाऊन एक सद्भक्ताचं लक्षण सांगितलंय. किती जरी शहाणपणा असेल तरी आपलं शहाणपणा जगात न दाखवणारे, पिशेपणात जगात मिरवायचं, शहाणपणा न दाखवणारे, हे सत्पात्र्याचे लक्षण सांगितल्यात. कुपात्र्याचे लक्षण सांगत असताना महाराज सांगतात, आपुली मती नाही शुद्ध, तो इतराशी करू पाहे बोध, तो पाहुणा स्वतः सिद्ध यमपुरीचा. आपली मती शुद्ध नाही आणि लोकाला मात्र नुसतंच म्हणायला लागले, तुम्हाला मी बोध करतो, म्हणजे तूच पोवत नाही, तुलाच पोवायला येत नाही, तू आम्हाला तू पोहणं शिकवतो म्हणतो, म्हणजे आम्हाला बुडवायचंय की नाही? पोहणे नेकाशी लावितो आणि का म्हणावे ते मूर्ख काय. आता स्वतःला पोवायला येत नाही आणि लोकाला म्हणताय माझ्या कमराला धरा, याला आंधळ ज्ञान म्हणावं लागेल की नाही? स्वतः काहीतरी ज्ञानी असल्यासारखं करताय आणि लोकांना काही नसल्यासारखं मनात समजून घेते, ते पहिल्या नंबरचं कुपात्री आहे म्हणे. म्हणजे दुसऱ्याला काही येत नाही, मीच अतिशहाणा आहे असं समजावून, मनाला समजावून घेणारा नंबर 1चं कुपात्री आहे. लोकाची निंदा करणारा नंबर 1चं कुपात्री आहे. आणखी नाही पुढे जाऊन महाराज सांगतात, लोकाच्या घरात जाऊन कलह लावणारे हे नंबर 1चे कुपात्री आहेत. कामक्रोधाधिक विकारामध्ये लुब्ध असणारे हे नंबर 1चे कुपात्री आहेत. आणि अशा कुपात्र्याची संगत करूच नाही. महाराज म्हणतात, अशा कुपात्र्याची जर आपल्याला भेट झाली तर सच्छल स्नान करावं. सच्छल स्नान म्हणजे पूर्वी करायचे लोक, आता मातीला जाऊन आल्याच्या नंतर लोक कपडे काढून स्नान करायलेत. पहिले कपडे सगट पाणी घालायचे अंगावर, डोक्यावरचा पटका सुद्धा काढायचे नाही, पायातला जोडा सुद्धा काढायचा नाही, खिशातली डायरी सुद्धा काढायची नाही. त्याला सच्छल स्नान म्हणतात. पैसे सगट काहीच कोरडं ठेवायचं नाही. त्याला पाहिल्याबरोबर सर्व काही भिजवायचं, त्याला सच्छल स्नान म्हणतात. मोबाईल पहिल्या नोटा नव्हत्या, बंदीच असो. पूर्वीच्या काळामध्ये बंदे होते म्हणा, बापू सांगायले. नोटा कुठे होते व नोटा भिजतात म्हणायले. चांदीचे सोन्याचे, चांदीचे सोन्याचे शिके होते पहिलं पूर्वीच्या काळात. असो, त्याला सच्छल स्नान म्हणतात. म्हणजे कुठल्याही प्रकारचं अंग कोरडं न ठेवता स्नान करणे आणि अंगावरच्या कपड्या सगट भिजून स्नान करणे, त्याला सच्छल स्नान म्हणतात. आणि म्हणून महाराज सत्पात्री आणि कुपात्री हे लक्षण सांगितल्यात. आता हे सत्पात्री कुपात्रेचं लक्षणात कोण कोण मोडतंय हे ज्याच्या त्याच्या छातीवर हात ठेवून घेऊन विचार करण्याची आता वेळ आहे. मग आपण सत्पात्री झालो पाहिजेत की कुपात्री झालो पाहिजेत? सत्पात्री झालो तर देवाला आवडते होऊ, आणि कुपात्री जर झालो तर देवापासून आपण लांब होऊ. लक्षात आलं? निंदा तर निंदासारखी तर असं दुसरं मोठं पापच दुसरं कोणतं नाही. लक्षात ठेवा, आपण परमार्थ करायला लागले की आपल्याला डुकले येतात, माळ जपायला लागले की आपल्याला डुकले येतात, ग्रंथ ऐकायला लागले की आपल्याला डुकले येतात. आणि कोणाचं एखाद्याचं घरानं सुरुवात केली की रात्र निघून जाईल, वेळ कधी पत्ता लागत नाही. काय गोडी असेल त्याच्यामध्ये ते असेल. पण महाराज म्हणतात, अनिकाचे कानी गुणदोष मना न आणि. देव भेटण्याचं हे सुद्धा एक लक्षण आहे. दुसऱ्याची निंदा अजिबात आपल्या कानावर येऊ द्यायचं नाही.
दत्त महाराजांचा अवतार झाल्याच्या नंतर आपले नारद मुनी येऊन बोलायला लागलेले आहेत. नारद मुनी विचारत आहेत दत्त महाराज कुठे गेलेले आहेत. अनुसूयामाई सांगत आहेत ते बद्रिकाश्रमाला गेले असतील, माहूरला गेले असतील, कोल्हापूरला गेले असतील. त्यांचं नित्य फेरी आहे. पण ते दोघाचं देर भावजयाचं नातं असल्यामुळे, मी पूर्वी सांगून गेलो हे कथा तुम्हाला सर्वांना, देर भावजयाचं नातं असल्यामुळे विनोद करून बोलू लागले. म्हणले वहिनी साहेब, ज्या गावावरून देव आलेले आहेत त्या गावाला निघून गेले. म्हणले तुमचे देव आता जागेवर राहिले नाहीत. त्यावेळेस अनुसूयामाई बोलू लागल्या, मी कधी तिथिसेवेत अंतरलो का, पतिसेवेत अंतरलो का, अतिथी सेवेत अंतरलो का, किंवा मी कधी पंक्तीत प्रपंच केला का, किंवा मी कोणाची निंदा ऐकली का, म्हणून दत्त महाराज मला सोडून निघून गेले का. म्हणून आपण सुद्धा सर्वांनी सत्पात्री झालो पाहिजेत. त्या देवाला प्रिय आवडते शिष्य, आवडते भक्त आपण झालो पाहिजेत. आणि या नरदेहाचं कृत्य करून घ्यावं. आजच्या दिवशी आपण बसवन्नाची कथा ऐकलेली आहे. दत्तनामाची ताकद आणि दत्तनामाचं स्मरणाचं महत्व आपण ऐकलेलं आहे. आणि आज आपल्या कथेची सांगत आहे. मी काल सुद्धा बोलून गेलो, कष्टाचे दिवस, दुःखाचे दिवस जायला वेळ लागते, सुखाचे दिवस जायला काही वेळ लागत नाही. आणि उद्याला 4 तारीख आहे. उद्याला शिवपार्वती मंगल कार्यालय ते श्री दत्तबर्डी संस्थान आदगाव येथपर्यंत भव्य दिव्य असं शाही मिरवणूक आहे. मिरवणुकीमध्ये सर्वांनी सामील व्हायचं आहे, सहभागी व्हायचं आहे. आणि या कार्यक्रमाचे साक्षीदार आपण बनायचं आहे. का तर हे न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम आहे. आनंद संप्रदायातच नाही, महाराष्ट्रातच असं चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हे पहिल्यांदाच व्हायला लागलेले कार्यक्रम आहे. आणि म्हणून आपण जवळच असून आपण याच्यापासून वंचित राहू नये. आपण या कार्यात सहभागी झालो पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरकाला. सत्य कार्यामध्ये, सत्य कर्मामध्ये आपण सहभागी झालो पाहिजेत. आपणच नाही, आपल्या आजूबाजूच्या सुद्धा 4 चौघांना आणलो पाहिजेत. ते सुद्धा गोमटा आपल्याला मिळते, लक्षात ठेवा मंडळी. आणि म्हणून परवा दिवशी 5 तारखेला सकाळी 11:11 सर्व संत महंतांच्या साक्षीने, सर्व संत महंतांच्या शुभ हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. आणि रात्रीला 5 तारखे रात्रीला 1.25 खंडी तांदळाची 128 श्रीफळाची आनंद दत्त महापूजा होणार आहे. आणि 5 तारखेला दुपारी सुभाष शुगर फॅक्टरी लिमिटेड यांच्या वतीने संपूर्ण हदगाव नगरीला नगर भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी तनानं मनानं धनानं ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने सेवा करावी. हे सेवेचं गोमट नक्कीच तुम्हाला मिळेल, यात कुठल्याही प्रकारचा संशय नाही. आणि आजपर्यंत आपण जे केलेली कथा आहे, आनंदगिरीजी बापूंच्या कृपेनं, माझ्या गुरुमार्गांच्या कृपेनं आणि महंत श्री गोपाळगिरीजी बापूंच्या कृपेनं इथे संपन्न झालेली ही कथा. एका ठिकाणी महाराज सांगतात, लेकरू किती जरी वाकडं बोलू लागलं तरी ते आई वडिलाला चांगलं वाटतंय. म्हणजे आई वडिलाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. म्हणूनच महाराजांनी एका ठिकाणी सांगितलंय, माझ्या बोबडिया बोला, नाही का, माझे बोल बोबडेच आहेत, पण देवा तुम्ही चित्त देऊन ऐका. आणि म्हणून करविली तैशी केली कटकट, वाकुडे का नीट देव जाणी. त्या देवानी, त्या दत्त महाराजांनी, गुरु महाराजांनी जसं बुद्धी दिलं त्या पद्धतीनं आपण कार्य करण्याचा प्रयत्न केलेले. यात माझ्या बोलण्याच्या ओघातून काही चुका सुद्धा झाल्या असतील, ते माझा स्वतःचा दोष समजा. आणि यात तुम्हाला काही कथेतून घ्यावा असं काही
मुद्दे वाटले असतील ते माझ्या गुरु महाराजांचं ज्ञान समजा, साधू संतांचं ज्ञान समजा, आचरण करण्याचा प्रयत्न करा. आचरणापेक्षा इतरत्र दुसरं काही श्रेष्ठ नाही. आचरण आणि नाम हे दोनच गोष्टी आपल्याला तरुण नेतात. आचरण नसेल तर नामाला सुद्धा काही किंमत नाही. आणि म्हणून नामावर आचरणावर भर देऊन आपण आलेले गावाला. आणि म्हणून आता आपल्या दत्तबर्डी संस्थान, श्री दत्तात्रेय संस्थान दत्तबर्डी बापूंच्या वतीने सर्व वजनी मंडळाचा सत्कार होणार आहे आणि कथाकाराचा पण सत्कार होणार आहे आणि तत्नंतरच आरती होईल. शरण शरण सद्गुरुनाथा, शरण शरण सद्गुरुनाथा, शरण शरण सद्गुरुनाथा, शरण शरण सद्गुरुनाथा. तुम्हा आलो अवधूता, तुम्हा आलो अवधूता. शरण आले आचे राजू, शरण आले आचे राजू. तुम्हा सद्गुरु महाराज, तुम्हा सद्गुरु महाराज शरण आले आचे राज, शरण आले आचे राज. तुम्हा मागणे नाही, तुम्हा मागणे नाही, माझा द्यावा पाये, माझा ठाव द्यावा जाये. शरण आले आचे राज, शरण आले आचे राज. तुम्हा सद्गुरु महाराज, तुम्हा सद्गुरु महाराज शरण आलियाची लाज, शरण आलियाची लाज. तुम्हा सद्गुरु महाराज, तुम्हा सद्गुरु महाराज शरण आले आचे लाज, शरण आले आचे लाज. जन्म मरणाची व्यथा, जन्म मरणाची व्यथा, जन्म मरणाची व्यथा, जन्म मरणाची व्यथा. बापूजीसी चुकवी दत्ता, बापूजीसी चुकवी दत्ता. शरण आले आचे लाज, शरण आले आचे लाज. बापूजी तुम्हा सद्गुरु महाराज, तुम्हा तुम्हा सद्गुरु महाराज, तुम्हा सद्गुरु महाराज.
अवसर पाया तुम्हा सद्गुरु सद्गुरु महाराज तुम्हा सद्गुरु महाराज शरणागती उठा उठाओ सकळे काला करोज आरती उठा उठा हो सकळे कबूरला करूज आरती 33 कोटी देव गुरुला भावे वाळती गुरुला भावे वाळती उठा उठा हो सगळे गुरुला करूज आरती उठा उठा हो सगळे गुरुला करूज आरती चंद्र सूर्य तारांगणा लावल्या ज्योती चंद्र सूर्य तारांगणा लावल्या ज्योती आनंद शक्त्या मिळो आनंद शक्त्या मिळो गुरुला भावे वाळते गुरुला भावे वाळते उठा उठा हो सगळे गुरुला करूज आरती करूज आरती ब्रह्मांडाचा नायक स्वामी सद्गुरु नायक ब्रह्मांडाचा नायक स्वामी सद्गुरु गेले बालक तुळाचे गेले बालक उठा उठा हो सगळे गुरुला करूज आरती उठा उठा हो सगळे गुरुला करूज आरती सेवानंद स्वामी म्हणे करूज आरती हो सेवानंद स्वामी म्हणे करूज आरती सद्गुरु कृपा झाले सद्गुरु कृपा झाले हातो चरण वंदते चरण वंदते उठा उठा हो सगळे गुरुला करूज आरती उठा उठा हो सगळे गुरुला करूज आरती गुरुला 33 कोटी देव गुरुला भावे वाळते गुरुला भावे वाळते उठा उठा हो सगळे गुरुला करूज आरती उठा उठा हो सगळे गुरुला करूज आरती गुरुला करूज आरती गुरुला करूज आरती देव जय आनंद स्वरूपा सगळ्या जीवातार साच्या ज्योती नित्या प्रकाश उजळल्या गाती भक्त जन आनंद गरजती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे नाचती जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळ्या जीवातार साक्षी प्रदीपा जय देव सर्वाधिकानंद सर्वाचे सार आकार निराकार पराहून पर माया चैतन्य रचला संसार पिंडी हा ब्रह्मांड आकार जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळ्या जीवातार साक्षी प्रदीपा जय देव फलवेद ब्रह्मणे माईक सगळ मिथया प्रपंच जैसे आवाज मृगजळ संसार भक्तीचे बळ आत्माराम शरण परब्रह्म केवळ जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळ्या जीवातार साक्षी प्रदीपा जय देव
लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे आनंद पूजन भाव्यो वाळीन भले त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरण त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रभुः करोमि यज्ञं सकलं परस्मै दिगंबराय समर्पयामि दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु आनंदवधो चिंतनं श्री सद्गुरु आंध्र ऋषी अनुसया माता संत समर्थ आनंदगीर संत सद्गुरु बाळगीर महाराज की जय संत श्री गोपाळ गिर महाराज सद्गुरु भगवान गिर महाराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्म की जय धर्म की जय हो अधर्म का नाश की जय जय